आमचे एकनाथ शिंदे साहेब यांचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहे हे आता सिद्ध होत आहे। आज नाशिकचे 1967 पासून नगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून उपनगराध्यक्ष, स्टँडिंग कमिटी चेअरमन 3 वेळा आणि आतापर्यंतचे नगरसेवक असणारे उत्तम कांबळे यांचे पुत्र जॉय कांबळे ते स्वतः आता नगरसेवक आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेविका सुषमा पगारे यांनी आज एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली यापुढे काम करण्याचं ठरवलेलं आहे। संपूर्ण लोकशाही आघाडीला घरघर लागलेली आहे आणि सर्वजण महायुतीमध्ये प्रवेश करतात आणि शिंदे साहेबांचं जे नेतृत्व आहे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी स्वीकारलेलं आहे हे आता सिद्ध होत आहे। नाशिकचे आमचे पदाधिकारी आहेत, अजयजी बोरस्ते या ठिकाणी आहेत, विजय करंजकर आहेत, आमचा प्रवीण तिडमे आहे, ही सर्व मंडळी या सर्वांच्या पुढाकाराने आजचा हा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे आणि नाशिक महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या 10 जागा आजच्या यांच्या प्रवेशामुळे फिक्स झालेल्या आहेत। 10 ठिकाणी आमचे नवीन नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील। यांना सुद्धा आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। महानगरपालिकेमध्ये शिवसेना वाढवणे, महानगरामध्ये शिवसेना वाढवणे हा त्यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे आणि समाजाचं नेतृत्व करण्याची संधी आम्ही दिलेली। जॉय कांबळे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ख्रिस्ती समाजाचं सुद्धा नेतृत्व करतात, ती सुद्धा जबाबदारी त्यांची दिलेली। आता या ठिकाणी आत्ताच्या महानगरपालिकेत त्यांचे 2 नगरसेवक त्यांच्या पॅनलमध्ये आहेत आणि त्यांची नगरसेवकांची परंपरा, त्यांची स्वतःची जनलक्ष्मी म्हणून जी शेड्यूल बँक आहे ती सुद्धा ते त्या बँकेचे संस्थापक आहे आणि आजही त्यांचे डायरेक्टर अगदी APMC मार्केट वगैरे या ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत। असं सहकार क्षेत्राला सुद्धा हे मोठं नाव आहे। पगारेताईंचं सुद्धा समाजामध्ये प्रचंड असं काम आहे, नाशिकमध्ये ते काम करत असतात। या सगळ्यांचा प्रवेश आज शिवसेनेत झालेला आहे। ना की एकनाथ शिंदे साहेब यांचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वीकारलेले आहे। कार्यकर्त्याच्या मागे उभं राहणं, काम करण्यासाठी त्याला प्रोत्साहन देणं, वेळी अवेळी कधी रात्री अवेळी फोन उचलणं, लोकांना भेटणं, लोकांमध्ये मिसळणं आणि लोकांचं ऐकून काम करणं हा त्यांचा जो गुण आहे तो लोकांना आवडतोय आणि त्यामुळे लोक एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी तयार झालेले आहेत। सर, वडेट्टीवारांनी नाराजी व्यक्त केली आहे की पाहायला गेलं तर महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी षडयंत्र रचलं जात होतं। 20 दिवस लागले त्यांना विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये विधानसभेत आमदार द्यायला। काय कधी कसं पाहतात चित्र एक वेगळं? महाविकास आघाडी ही केवळ खुर्ची डोक्यात ठेवून झालेली आघाडी आहे। ती मुळात त्याला महाविकास आघाडी नाही, महाविकास बिघाडी म्हटलं पाहिजे। त्यांचं नाव खोटं आहे, चुकीचं आहे। संजय राऊत यांच्या वागण्यामुळे कधीच ते एकत्र येऊ शकणार नाहीयेत, ते आपण विधानसभेमध्ये पाहिलेलं आहे। खुर्ची मिळणार नाहीये, त्यांना लक्षात आलेलं आहे। प्रचंड असा प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे महाराष्ट्रातील जनतेने। माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या महायुतीला दिलेला आहे। त्याच्यामुळे आता लोक त्यांच्याबरोबर राहणार नाही आहेत आणि त्याकरता कदाचित नेते सुद्धा आमच्यामध्ये येतील अशा पद्धतीने त्यांचं मार्गक्रमण सुरू आहे। सर, अमोल कोल्हे जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ झालेली नाहीये आणि उभाटामध्ये झोपेतून जागे झालेले नाहीये। म्हणजे एकंदरीत मवेला एके ठिकाणी भगदाड पडताय तर दुसरीकडे मवेचे नेते एकमेकांवर टीका करतात। अमोल कोल्हे यांनी त्यांना अनुभव आहे, ते यापूर्वी शिवसेनेत होते, त्यानंतर ते राष्ट्रवादीत होते, थोडा दिवस अजितदादा, पुन्हा पवार साहेब, त्यामुळे त्यांचा अनुभव आहे। त्यांना त्या अनुभवातनं खूप काही शिकण्यासारखं आहे आणि शिवसेना झोपलेलीच आहे। केवळ खुर्ची करता ती जागी झाली होती, काही मिळणार नाही, आता मुख्यमंत्रीपद मिळणार नाही म्हणून आता आघाडीच्या पासून वेगळं होण्याचा प्रयत्न करतायत। कार्यकर्ते त्यांच्यासमोर टिकणार नाहीत, कारण शिवसेनेचे जे मूळ हिंदुत्वाचा जो मंत्र आहे, हिंदुत्वाचं जे तंत्र आहे, जे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अंगीकारलं होतं, केवळ खुर्ची करता यांनी सोडलं होतं। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या लक्षात आलेलं आहे की यांच्या मिरवणुकीमध्ये हिरवे झेंडे नाचवले जात आहेत, जे अतिरेकी आहेत, नक्षलवादी आहेत, ते यांच्या मिरवणुकीमध्ये सामील होतात। त्यांच्या मशिदींमधून यांना मतदान करा
असे फतवे निघाले जातात आणि हे शिवसैनिकांना जे त्यांच्याकडे होतं ते आवडलेलं नाही आहे आणि ते शिवसैनिक थांबवण्याकरता अशा पद्धतीने जे काही वागणं त्यांचं चालू आहे आणि अमोल कोल्हेंनी बरोबर ओळखलेलं की ते झोपलेले आहेत. केवळ खुर्ची त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि आता खुर्ची मिळालेली नाही आहे. त्यामुळे पक्ष मला नाही वाटत त्यांना पुढे चालवायचं आहे. कदाचित ते काँग्रेसमध्ये विलीन होतील. सर पाहिलं तर नगरसेवक देखील नाराज आहे ठाकरे गटाचं, विश्वासात घेतलं जात नाहीये, त्यामुळे मोठा फटका ठाकरे गटाला बसतो. यापूर्वी कधी कोणाला त्यांनी विश्वासात घेतलं? कधीच कोणाला विश्वासात घेतलं नाही. सगळं विश्वासात घेतलं असतं तर एकनाथ शिंदे साहेबांनी हे पाऊल उचललंच नसतं. केवळ स्वतःचा फायदा हा त्यांचा एकमेव स्वार्थ आहे आणि त्यामुळे ही पार्टीवरती वेळ आलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.